तर मंडळी, आज एका मुलाचा नवीन शाळेतला पहिला दिवस आहे. तर बघूया त्या शाळेत त्याचं स्वागत कसं होतंय ते. आणि त्या शाळेतली गंमत दाखवण्यासाठी आपल्या समोर येतात हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जसा माऊली आपुल्या बाळा. अगं बाई. नमस्कार प्रसाद काका. नमस्कार. नमस्कार सई मावशी. सॉरी सई माऊ. सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. माझे आई बाबा साऊथ इंडियन आहेत ना, म्हणून असं नाव. माझ्या बाबांचं नाव रंगा नायडू. ते मला म्हणाले आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी आलं पाहिजे. मग ते महाराष्ट्रात आले आणि त्यांचं आडनाव त्यांनी क्षीरसागर असं करून घेतलं. त्यांची अशी इच्छा आहे की मी मराठी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवायला हवं. हो. तर मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार, म्हणूनच मी मराठी माध्यमात ॲडमिशन घेतलेलं आहे. मी खूप शिकणार आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करणार. पण आज पहिला दिवस आहे ना, जरा माझ्या पोटात गोळा आलाय. थोडंसं खाऊन घेतो. नायडू क्षीरसागर नायडू. वा वने वा. काय आहे त्याच्यात? चिप्स. मला पण दे ना. माझे आहेत ते, मी नाही देणार. अगं बाई. काय ग हे मुली, कोण आहेस तू? ए, मी मुलगी नाहीये, मुलगा आहे मी. चल, मुलांचे केस एवढे मोठे थोडी असतात. अरे खरंच सांगतोय, मी मुलगा आहे. मला घातलेस? अरे मला मोठे केस आवडतात. मी गौरव मोरेचा फॅन आहे ना. चल येतो. ए थांब. नको ना जाऊ, थांब ना. तू वेण्या नाही घातल्यास बाईंना नाव सांगेल जाऊन. तुझं सांगू काय? सांगू नको. तुझं नाव काय आहे? माय नेम इज डिंकी. डिंकी डिंकी डिंकी. वा. माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे. हे तू माझी फ्रेंड बनशील? बनायला तर काय मी तुझी बायको पण बनेन. पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार आहेस? चिप्स. हे घे. हे एक तुलाच ठेव, बाकी सगळं डब्बा मला नाही, दे. मी नाही देणार. काय? बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून. माझ्या बाबांनी मी नाही देणार. बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून. हा, नाही देणार आहेस? मी नाही देणार. एकदम फायनल टाइम विचारतोय, नाही देणार आहेस? फायनल मी नाही देणार. बाबांनी सांगितलंय. तू देता. परत एकदा विचारतोय, नाही देणार आहेस? एवढं तोंडात बुक्की मधून तोंडात ना आपण नाही काढणार आहेस? आता मेलास. शिपाई वाचवा. मामा वाचवा. काय करते का? कशाला मारते त्याला? अरे मी नाही मारलं, तू नाही मारलं? त्यानेच मला मारलं. हे बघ इथे माझा हात बघ केवढा सुजलाय तो. हे अरे ए, जाड्या पातीचा कांदा, तुझा दंड तेवढाचे. आल्या हू कुठली? मला काय बोललास? आल्या हू उच्चपट. ज्यादा पातीचा कांदा मी आहे. हा. तू सोडलेला अंडा आहेस मग. शांत रे. बेटा काय झालं रे? काय झालं? तिने मला चिप्स मागितलं हा. तर मी दिलं नाही. ऑल माझी. मला चावली. खोटं करतोय, खोटं करतोय. खोटं नाही करत. खोटं बोलतो. मारीन कुक्का. उच्चपट केवढं चावलेलं आहे ते. हा? कायला मारायचं असतं का तुला? एवढी शेफारली का तू? हा. सांगू का तुझ्या आईला? सांगू? तू माझ्या आईला सांगणार आहेस? मग? तू माझ्या आईला सांगणार आहेस? हो. मग मी पण सांगेन. काय सांगशील? टाकीच्या मागे झाडूवाल्या मावशी बरोबर काय करत असतोस? काय करतो? काय करतोस? हा. तू टाकीच्या मागे घेऊन जातोस आणि तू तंबाखू खातोस आणि तिला चिंचा देऊन त्याच्या बदल्या डिंके तिच्याकडनं चुना घेतोस. काही बोलू नको. माझ्या नादाला नको नाही, नाही. लागूस. येतं
ओलं माझ्या पिल्लू अरे अरे माझ्या डम्मुडी अरे माझ्या बच्चा ऐक ना हे बघितलेलं कोणाला सांगू नको आणि ताईला तर अजिबात सांगू नको ताईला नाही सांगायचं नाही ती मला जीव घेईल नको ओ मामा तुम्ही का घाबरत्या पण दिला आणि ताई कोण आहे अरे ही माझी सख्खी बाची आहे रे भो ही तिची आई माझी ताई आहे बेटा ताईला सांगू नको बरं का नाही सांगणार बरं का नाही सांगत पण त्याच्या बदल्यात तू ह्याला मार मला कशाला अरे जाऊ दे ना कशाला मारायचं तर मग मी जाऊ दे नको त्याला मार पण मी काय कशाला त्रास देतोय रे तिला मी काहीच केलं नाही आता जर तिला त्रास दिला तर तुला टाकीच्या मागे घेऊन जाईल कशाला चिंचा खायला तिथे भलते उंदीर आहेत एखादा उंदीर आणि तुझ्या सड्डीत सोडीन मी मामा एक नको 5 शोध कचा जाऊ दे चल टाकीच्या मी माझ्या पप्पाला सांगणार तुझं नाव पप्पाला सांगतो पप्पाला नाव सांगणार मी चल उडभाषा काढ तुझं पण नाव सांगणार उडभाषा काढ रे सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी चल आता हा हालत नाही मी काय करू भाऊ तुम्ही सांगा मला काय चाललंय तिकडे काय आरडाओरडा चाललाय काय नमस्कार बाई माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू बर ही डेंकी मला मारते माझ्या हातावर चावली आहे बघा मी तिला चिप्स दिलाय म्हणून खूप मारलं मला तिने आणि मामा तिची बाजू घेतात त्यांनाही सांगा श्याम काय चाललंय हात बघ. नाही तो रडायचे नाटक करतोय चाटंबाजे उलट तू तिला त्रास देत होता नाही बाई हे हिचे सख्खे मामा आहेत ना म्हणून हिची बाजू घेत आहेत हे बघा हे बघा किती चावली मी माझ्या बाबांना पण नाव नाही, काय चाललंय? कोण खोटं बोलतोय नक्की तू खोटं बोलतोयस का नाही बाई मी खोटं नाही बोलत आहे बाई हे चिडू नको जा मला ते काय म्हणाले माहितीये का बाई इकडे या सांगतो तुम्हाला हे मामा आहेत ना हे आपले झाडूवाले मावशी आहेत ना त्यांना टाकेच्या मागे घेऊन जातात आणि तंबाखू खातात ते तिने बघितलं ती म्हणाले की मी ताईला नाव सांगणार म्हणून ते मला असं बोलतायत श्याम हा काय बोलतोय तू झाडूवाले मावशींना टाकी मागे घेऊन जाऊन तंबाखू खातोस अरे लाज वाटते का तुला किती मिन्नतवाऱ्या करून इथे नोकरी मिळवून दिली आहे तुला तुझ्या भाऊजींना कळलं ना असं दुसऱ्या मिनिटाला बाहेर काढतील तुला ताई भाऊजीला सांगू नको सांगणार नको ना सांगणार तू सुधारणार नाही अरे ताई, नको ना. तंबाखू खातोस लाज वाटत नाही तुला ताई बोलते डेंजर आहे ते वाट लावून टाकतील ताई माझी ताई माफ कर मला ताई पाया कधी पडतो. सुधारणार आहेस तू? नको ना ताई असं करू तू मी याच्या पुढे काहीच नाही करणार शपथ आहे ताई बाई पण मामा तुम्हाला ताई ताई का म्हणतायत कारण मी ताई आहे त्यांची मोठी बहीण आहे मी त्याची ते तुमचे भाऊ आहे तुम्ही बहीण आहे मग- ही कोण आहे ती माझी मुलगी आहे माझं बोलू ग ते तू मस्ती करत होता म्हणून मस्ती केली त्यांनीच मला मारलं तंदूर घेऊन सुजलाय तो खोटं बोलते ती मी तुमचं सगळ्यांचं नाव सांगणार आहे प्रिन्सिपल सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी प्रिन्सिपलला हो सांगणार मी सगळ्यांना दिन ना कंप्लेंट करणार आहे तू. मी माझ्या पप्पांना पण सांगणार तुमचं नाव अरे काय चाललंय अरे मोठे सर आले, मोठे सर आले. मी सांगणार काय झालं मॅडम काय बाळा? चाललंय माहित मगाचपासून मी तिथे आतमध्ये ऑफिसमध्ये गोंधळ ऐकतो. मॅडम काय चाललंय इथे मी तेच विचारत होते काय झालं बाळा हा कोण आहे सर नमस्कार सर माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू आज माझा पहिला दिवस आहे सर नमस्कार मी प्रसाद खांडेकर या शाळेचा प्रिन्सिपल आहे आज माझा 12-13 वर्ष झाले तिकडे बोल बाळा बोल मला सांग बाळा माझा पहिला दिवस हा. आहे मी इथे चिप्स खात बसलो होतो सर कुठे आहेत चिप्स कुठे आहेत सर हे बघा सर हे माझे चिप्स आहेत सर हा चांगले आहेत चिप्स सर माझे चिप्स आहेत सर हा माझे चिप्स आहेत शाळा माझी आहे मग मला आधी सांगा तुम्ही यांचं कोणी नाहीत ना हा तुम्ही यांचं कोणी नाही ना ही माझी बायको आहे ती माझी मुलगी आहे हा माझा नाईलाजानं मेवणा आहे काय अरे काय आलं तुम्ही काय तुमच्या शाळा उघडली आहे काय बोल ना काय आलं हा तर मी चिप्स खात होतो बाळा खूपच लहान मुलगा होतोय कळेल असं बोल बोल
मी चिप्स खात होतो हा. ही तिकडनं आली मला डिंकी डिंकी? तिने चिप्स मागितले सर मला चावली सर इकडे मला इथे खूप मारलं सर आवली दोघं- नाही मग ही जवळजवळ जेवली आहे सर आणि दोघं फॅमिली मेंबर्स आहे म्हणून तिची बाजू घेत आहेत सर डिंकी? मला मारलंय हा? चावली त्याला तू चिप्स साठी चावली देवा का नेमकी आईवर गेली आईवर एक मिनिट मला का मध्ये आणताय ना मला कशाला मध्ये आणताय गेली तुझ्यावर ही काय तू ना घरी मी जेवत असताना ताट हिसकावून घेते हावऱ्यासारखी अति होत आहे हे सगळं खाण्याचं ना तुमच्या खानदानातून आलंय हे असं अरबट चरबट चिप्स खात बसता आणि मग असं तब्येतीची वाट लावून मला नाही ठेवता. बोलू अरे तर तू तेलकट का त्याचा कसा झालाय तुझा माझा आवाज असाच आहे आधीपासून जागेत चल, 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 चल. कसं हो, हो, बोलताय हो, ते? काय भाऊजी बोलताय? ए. ताईशी नीट बोला माझ्या टाकल्या तू तर गप्प बसा पिऊन कमी आणि पठाण जास्त वाटतोस तू माझ्या नादाला लागलो करून तू तर आता सांगतोय तुला तुझे सनी देओल घुसा. घर सोडून निघून जाईन मी असं वागलात माझ्या भावाशी तर माहेरी जाईन मी मला नाही पडत. हॅलो एव्हरीबडी नमस्कार सर सर आज शाळेत शिक्षक दिवस आहे का का शाळेतला मुलगा प्रिन्सिपल म्हणून आलाय ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी शाळेचे ट्रस्टी आहेत ते सर हॅलो सर नमस्कार सर माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे सर यस माझं नाव अरुण कदम मी या शाळेचा ट्रस्टी आहे मला खूप दिवस झाले तिकडे येऊन सर हा सर व्हॉट इज दिस व्हॉट आर यू डुईंग ऑल ऑफ हियर येस सर इज दिस जोक व्हॉट इज दिस टाइम व्हॉट यू आर इन आपापला वर्ग दिस हियर व्हॉट इज दिस सॉरी सर सॉरी सर सॉरी सर येस सर सगळ्यांचं नाव सांगणार आता मोठ्या सरांना मी सर तुम्ही यांचे कोणी नाही आहेत ना नॉनसेन्स रिडिक्युलस माझा यांचा काही संबंध नाही आहे सर त्या डिंकीने मला मारलं सर आणि सगळे फॅमिली मेंबर्स त्यामुळे तिची बाजू घेत आहेत सर मला चावली सर खूप मारले सर यांनी मला काय? हो सर तुम्ही ओरडा त्यांना खूप मारले मला सर काय खूप मारले मला सर काय खूप मारले मला सगळ्या गप्पा सॉरी सर मी रिॲक्ट होतोय Sorry. शॉक झालाय ना मला काय बोलतोय ना सॉरी सर मला वाटतं तुम्ही थांब ना सर माझं वाक्य आहे. बोलू दे मला सॉरी सर सर किती वेळा तुम्हाला सांगितलंय जे पण काय करायचंय ते घरी आई बाबा काका मामा जे काय ते घरी इथे मला कुठलेही नाते नको गॉट इट यस सर सॉरी यस व्हॉट इज गॉट इट अहो बोललो ना यस सर काय केलं ती मला चावली सर इथं दोनदा चावली सर खूप मारलं मला तर तिने काय गे इकडे आता बघ तू सर बघ तुला कसं सर तुम्ही तिला ओरडा गुलुगुलू काय करताय सर अरे वसाऱ्या ही माझी नात आहे मी तिचा आजोबा आहे अरे तुम्ही सगळे फॅमिली मेंबर एका शाळेत आहेत का खड्ड्यात गेले तुम्ही सगळे अरे, कोण बोलणार आहे आम्हाला खड्ड्यात जाणार सध्या आता हा गेला काय बाबा गेला? घ्या त्याला खड्ड्यात. मी गेलो. नाही, मला नाही, मला क्या बात आहे खूप मजा आली आहे आपण विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स प्रसाद दादा मस्त विषय होता बालभारती असा एक उत्तम मेसेज देणारा चित्रपट घेऊन आलेल्या टीमसमोर तुम्ही एक वेगळी शाळा दाखवलीत मला ॲक्च्युली प्रश्न असा पडला की या वास्तूची गरजच काय होती जर ट्रस्टी आजोबा आहे जर मुख्याध्यापक बाप आहे शिक्षिका बायको आहे विद्यार्थी मुलगी आहे शिपाई मेहुणा आहे तर हे सगळं घरातच करता आलं असतं त्याकरता ही एक शाळेची वास्तू घ्या वगैरे ह्याची काही गरज नव्हती पण फार रंजक होता विषय कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती कामं सगळ्यांचीच अप्रतिम मजा आली